चला ट्रँगल बघा, दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून अगोदर आपण ट्रँगल काढूयात. काय सांगितले? ट्रँगल एबीसी इज इक्विलॅटरल ट्रँगल. बरोबर काढला. कोणता ट्रँगल आहे हा? एबीसी इक्विलॅटरल ट्रँगल आहे. ओके. पॉइंट पी इज ऑन बीसी. खाली बीसी आहे तुमचा. बीसी या ठिकाणी घेऊयात आपण ए, इथं आहे तुमचा बी, या ठिकाणी आहे तुमचा सी. ओके. सो पॉइंट पी इज ऑन बीसी सच दॅट पीसी इज इक्वल्स टू 1/3 ऑफ बीसी. पी पॉइंट जो आहे ना, तर तो तुमचा बीसी वरती आहे. पी पॉइंट हा तुमचा बीसी वरती आहे. कसा आहे की पीसी इज इक्वल्स टू 1/3 ऑफ बीसी. पीसी इज इक्वल्स टू 1/3 ऑफ बीसी. म्हणजे जर आपण याचे 3 तुकडे केले तर हा जो पीसी आहे ना, तर तो 1 पार्ट येईल तुमचा कोणाच्या बीसी पेक्षा. ओके. म्हणजे हा जो आहे तो 1/3 आहे. 1/3 आहे बीसी पेक्षा. त्यामुळे हा जो पी आहे ना, तर तो मध्ये कुठेही न लिहिता आपण बरोबर इकडे लिहिला की जेणेकरून बाबा याचे जर आपण 1, 2, 3 पार्ट्स केले तर बरोबर पीसी जो आहे तर तो बीसीच्या 1/3 येऊ शकतो. असं थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं. त्यानंतर काय बघा, तर आपल्याला आहे ना ह्या ठिकाणी ए बी दिलेला आहे 6. ए बी किती आहे तुमचा? 6 आहे. पीसी दिलेला आहे 1/3 ऑफ बीसी. त्यानंतर इथून आहे ना एक आपण हाईट टाकूयात, परपेंडिक्युलर टाकूयात ए पासून असं एक परपेंडिक्युलर टाकूयात आणि हा जो ए पी आहे ना, तर तो पण आपण जॉईन करूयात. या ठिकाणी नाव देऊयात आपण डी. ओके. आता बघा कशा कशाची इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे. पीसी ची व्हॅल्यू ते काय बोलतात माहिती का? पीसी इज इक्वल टू 1/3 ऑफ बीसी असं ते सांगतात. किंवा पीसी ची व्हॅल्यू किती आहे? बीसीच्या 1/3 आहे. मग बीसी माहिती आहे ना आपल्याला? बीसी माहिती आहे आपल्याला? येस. बीसी किती आपला? 6 सेंटीमीटर. कारण की हा कसला ट्रँगल आहे तुमचा? काय? हा. मग एबी जर 6 असेल तर बीसी पण 6 असणार आहे. कारण की तो इक्विलॅटरल ट्रँगल आहे. म्हणजे हा पण तुमचा 6 आहे. म्हणजे आपण पीसी काढू शकतो. ठीक आहे. चला पीसी आपण काढू शकतो. मग इथे टाकून द्या आता तात्पुरतं रफ करूयात. 1/3 ऑफ बीसी किती आलेला आहे आपला? 6. 3 1 चा 3, 3 2 चा 6. म्हणजे पीसी किती येणार आहे आपला? 2 येणार आहे. ठीक आहे. डन. आपल्याला फायनली काय काढायचं माहितीये का? आपल्याला काढायचं आहे एपी. काय काढायचं आपल्याला? एपी काढायचं. हे आपलं टार्गेट आहे. येलो वाला एपी काढायचं. मग एपी काढण्यासाठी ना हा छोटा ट्रँगल घ्यायचा. एडीपी घ्यायचा. हा तुमचा राईट अँगल ट्रँगल आहे. बरोबर. मग याच्यामध्ये जर माझ्याकडे एडी असेल आणि माझ्याकडे जर डीपी असेल तर मग आपण एपी काढू शकतो. काय काय परत एकदा बघा. जर आपल्याकडे एडी असेल आणि जर आपल्याकडे डीपी असेल तर पायथागोरस थेरमने आपण एपी काढू शकतो. ठीक आहे. मग आता एका एकाच्या मागे लागूयात आपण. आपण काय करूयात माहिती का? अगोदर हा एडी काढून घेऊयात. ठीक आहे. अगोदर काय करूयात? हा एडी काढून घेऊयात. त्यानंतर मग डीपीच्या मागे लागूयात आणि मग पायथागोरस थेरमने आपण एपी इझिली फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला हा जो डीपी आहे ना, हा काढण्यासाठी आपल्याला याचा रेफरन्स कुठेतरी घ्यावा लागेल. बघूयात आपण घेऊयात नंतर. चला आता तरी आपल्याला कोणाच्या मागे लागायचंय? कोणाच्या मागे लागायचं? आपल्याला काय काढायचं आता? एडी आपल्याला काढायचंय. मग एडी काढण्यासाठी आपण कोणता ट्रँगल घेऊयात? बरं अगोदर ओरिजिनल वाला काल जसं लिहिलं होतं इक्विलॅटरल ट्रँगल साठी हा 60 आहे, इथं 90 आहे आणि इथं हा वाला तुमचा 30 आहे. म्हणजे 30 60 90 यूज करून आपण एडी त्या ठिकाणी फाइंड आउट करूया. इन ट्रँगल एबीसी किंवा ट्रँगल एबीसी हा कसा आहे तुमचा? इज अन इक्विलॅटरल ट्रँगल. तो इक्विलॅटरल ट्रँगल आहे. इक्विलॅटरल ट्रँगल असल्यामुळे त्याचा प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असतो? अँगल एबीसी इज इक्वल टू किती आहे तुमचा? 60 डिग्री आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हा इथं स्टॉप करूयात. आता एडीबी मध्ये घेऊयात आपण. इन ट्रँगल एडीबी. इन ट्रँगल एडीबी याच्यामध्ये अँगल एडीबी इज इक्वल टू 90 डिग्री. ती आपण हाईट काढलेली आहे तुमची. त्यानंतर एबीसी अँगल एबीसी इज इक्वल टू आहे तुमचा 60 डिग्री आहे आणि अँगल बी ए डी हा किती आहे तुमचा? 30 डिग्री. हा काय तुमचा रिमेनिंग अँगल आहे. ह्याला खाली लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. किंवा डायरेक्ट तसं लिहिलं असतं तरी चाललं असतं. इट्स ओके. ओके. इथे लिहूयात आपण रिमेनिंग अँगल. मग हा जो ट्रँगल आहे कोणता? अलीकडचा जो ट्रँगल आहे हा कोणता ट्रँगल झाला तुमचा? 30 60 90 वाला झाला. मग आपल्याला माहितीये आपल्याला एडी काढायचंय. एडी काढायचंय म्हणजे ही कोणती आहे? 60च्या अपोजिट साइड आपल्याला फाइंड आउट करायची. सो बाय प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 साइड अपोजिट टू 60 म्हणजेच कोण आहे तुमचा? एडी इज इक्वल टू
यस, व्हेरी गुड. √3/2 टाइम्स ऑफ कोणाच्या? हायपोटेनस कोण आहे मग? येस, ए बी टाकूयात. तिथे लिहूयात आपण प्रॉपर्टी ऑफ. कोणाची प्रॉपर्टी? प्रॉपर्टी ऑफ 30, 60 आणि 90 डिग्री ट्रायंगल. ओके, मग ए बी टाकूयात आपण. √3/2 मल्टिप्लाइड बाय ए बी किती आहे तुमचा? 6 आहे. सो 2 1 चा 2, 2 3 चा 6, आन्सर आला आपलं 3√3. हा झाला आपला एडी. हा समजला एडी. आता कोण काढायचा? आता कोण काढायचा? कोणाच्या मागे लागायचं आता? डीपीच्या मागे लागायचं. आता कोणाच्या? डीपीच्या मागे लागायचं. ठीक आहे, इथपर्यंत बघा. काय डाऊट आहे का तुम्हाला? काल आपलं झालेले इक्विलॅटरल ट्रायंगलचे क्वेश्चन झालेले आहेत आपले, त्याच पद्धतीने आपण ईडी त्या ठिकाणी फाइंड आउट केलं. डन बॉईज, काल झालेले आहेत आपले इक्विलॅटरल ट्रायंगलचे क्वेश्चन काल झालेले. आता लागूयात, ह्याला मी साईडला घेतो. आता इकडे जाऊयात आपण. आता काढायचं आपल्याला या ठिकाणी कोणता? डीपी काढायचा आहे. सो डीपी. आता बघा, डीपी साठी आहे ना आपल्याकडे हा जो डीसी आहे ना तर तो माहिती पाहिजे. त्यानंतर हा जो पीसी आहे ना तर तो पीसी माहिती पाहिजे. मग डीसी मधून आपण पीसी मायनस करू. डीसी मधून पीसी मायनस करू म्हणजे कोण मिळेल आपल्याला? डीपी मिळेल. मग आता डीसी कसा काढायचा? डीसी कसा काढायचा? यस, आहे जमेल कोणाला तरी, 100% जमेल. बघा बरं. एडीसी मध्ये जर पायथागोरस थेरम वापरला हा, तो तुम्ही जसं सांगताय तसं पण चालेल, पण मी अजून सोपं सांगतो त्या ठिकाणी. तुम्ही सांगताय ते पण बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, काहीच अडचण नाही. एडीसी याच्यामध्ये तुम्ही पायथागोरस यूज करू शकता. हा तुम्ही काढलेला आहे आता 3√3. हा किती? एडी किती आलेला आहे? 3√3. आणि हा किती आहे तुमचा? 6 आहे. म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी डीसी फाइंड आउट करू शकता, काहीच अडचण नाही. ओके, पण या ठिकाणी आपण जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे तर हा जो पॉईंट डी आहे ना तर तो बीसीचा मिड पॉईंट असतो इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये. हा जो डी आहे तर तो बीसीचा मिड पॉईंट असतो, आणि मिड पॉईंट असल्यामुळे आपल्याला बीसी माहिती आहे ना किती आहे? 6. मग डीसी किती झाला? 3. हा, आणि तसं जरी काढलं तुम्ही असं काढलं ना तरी पण आन्सर तुमचं सेमच येणार आहे. ठीक आहे, म्हणजे पायथागोरसने जा किंवा मी जसं सांगतोय तसं गेला तरी चालेल. या ठिकाणी आपण लिहूयात नाव जागा. ओके, नाव point D is midpoint of BC. बरोबर आहे. मग BC इज इक्वल टू अर्धा येतो कोणाच्या? यस, कोणाच्या? बीसीच्या. मग अर्धा बीसी किती आहे? 6. 2 1 चा 2, 2 3 चा, सो आन्सर आला आपलं 3. डीसी मिळाला आपल्याला 3. ठीक आहे, आता डीसी मिळाला. आता कोण काढायचा? पीसी काढायचा. आता कोण काढायचा आहे? पीसी काढायचा आहे. इकडे इकडे इकडे. ठीक आहे, डीसी काढला. आता काढणार आहे आपण पीसी. सो पीसी साठी आपल्याला दिलेली आहे कंडिशन. बघा बरं क्वेश्चन मध्ये, पीसी इज इक्वल टू 1/3 ऑफ बीसी हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, मग पीसी इज इक्वल टू 1/3 ऑफ बीसी किती आपला? बीसी 6. 3 1 चा 3, 3 2 चा 6, आन्सर आला आपलं पीसी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. असेल तर सेंटीमीटर, नाही तर युनिट. आता डीसी मधून पीसी मायनस करायचा म्हणजेच कोण राहील तुमचा? डीपी राहील. सो ह्या ठिकाणी नाव डीपी इज इक्वल टू काय मायनस काय? यस, डीसी मायनस पीसी. व्यवस्थित लक्ष द्या, एकदम सावकाश चाललंय आपलं. डीपी इज इक्वल टू डीपी इज इक्वल टू डीसी मायनस पीसी. डीसी किती आलेला आहे आपला? डीसी 3 आलेला आहे, इथे टाकूयात आपण 3. मायनस पीसी किती आलेला आहे आपला? 2. सो आन्सर आला आपलं 1. येस, डीपी इज इक्वल टू आला आपला आता 1. आता कोणता ट्रायंगल यूज करणार? येस, व्हेरी गुड. आता ट्रायंगल यूज करायचं आपल्याला ए डी आणि पी. येस, सो पुन्हा इन ट्रायंगल ए डी पी, अँगल ए डी पी इज इक्वल टू 90 डिग्री आहे. सो बाय पायथागोरस थेरम, यस, एपी स्क्वेअर इज इक्वल टू
एडी स्क्वेअर प्लस बीपीचा स्क्वेअर. यस, एपी स्क्वेअर काढायचा आहे, एपी स्क्वेअर काढायचं आपल्याला. सो तो ऍज इट इज राहणार एपी स्क्वेअर इज इक्वल टू एडी माहिती आहे आपल्याला, एडी. यस, इथं आलेला आपला एडी किती आहे 3√3 आणि त्याचं काय आहे, आणि डीपी पण काढला आपण इथं 1. यस, 1 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, √3 चा स्क्वेअर 3. यस, व्हेरी गुड. रूट रूट कॅन्सल, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतो, प्लस या ठिकाणी 1 चा स्क्वेअर 1. 27 प्लस आन्सर आलं 28. 28 ला कसं सिम्प्लिफाय करू शकतो बघा बरं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. यस, AP स्क्वेअर. सो AP इज इक्वल टू 4 7 चा 4 बाहेर आले 2√7 हा झाला आपला A. ठीक आहे. सो सिक्वेन्स व्यवस्थित फक्त बघा, क्वेश्चन सोपा आहे, स्टार दिलेला आहे आपल्याला. व्यवस्थित नोट डाऊन करून घेताय.